Here we are with a very important sum in similarity. क्वेश्चन असा आहे की आपल्याला रेशो दिलेला नाही आहे. हे रेशोच्या ऐवजी हे सगळं पसरवून दिलेलं आहे आणि हे आपल्याला इक्वल प्रूव्ह करायचं आहे. डायग्राम तुमच्या समोर आहे. डायग्राम दिलेली नसणार आहे, तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला लागणार आहे. ठीक आहे, आणि ते काय अवघड काम नाही आहे. क्वाड्रिलॅटरल एबीसीडीचा पॅरलम ड्रॉ करायचा. पॉईंट ई इज ऑन साइड बी सी. पॉईंट ई इज ऑन साइड बी सी. बी सी वरती एक पॉईंट ई काढायचा. लाईन डीई इंटरसेक्ट रे ए बी इन पॉईंट टी. लाईन डीई इंटरसेक्ट रे ए बी इन पॉईंट टी. ह्याला एक्सटेंड करा, याला पण एक्सटेंड करा, पॉईंट टी आहे. ठीक आहे, जर डायग्राम दिलाय तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर तुम्ही आरामात काढू शकता, तो काय प्रॉब्लेम नाही. हियर व्हाट आई वांट टू टेल यू इज एक बहुत ही अलग सोच आपको रखना है इस सम को सॉल्व करते समय. इजी सम है वैसे ये. मैं तुमको पिछला सम दिखाता हूँ. पिछले सम में मागच्या गणितामध्ये आपल्याला रेशो प्रूव्ह करायचा होता. रेशो प्रूव्ह करते वेळी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की रेशो जर प्रूव्ह करायचा असेल तुम्हाला दोन ट्रायंगलला सिमिलर प्रूव्ह करावं लागेल. want to prove two ratios to be equal, you have to prove that two triangles are similar. अब रेशो के जगह इन लोगों ने क्या किया, वो तोड़ के दिया, लाइक फ्लैट करके दिया मल्टीप्लिकेशन में. ऐसा देखते ही बच्चा थोड़ा कंफ्यूज हो जाता है. लेकिन सुनो, ये सारा कंफ्यूजन अभी मैं आपका दूर करा देता हूँ विद इन अ मोमेंट. ध्यान से देखना इसको कैसे सोचा जा सकता है. डी इंटू बी लिहिले की नाही, आपण काय करायचं माहिती आहे का, पहिला आपला डी जो आहे ना तो इथे लिहून घ्यायचा. डीई खाली एक अपॉनचं साइन टाकायचं, इकडे इक्वल टू टाकायचं आणि इकडे एक अपॉनचं साइन टाकायचं. यहाँ तक कोई डाउट है किसी को? प्रोसेस समझ आ रहा है? सगळ्यात पहिलं जे दिले की नाही ते इथे लिहिलं, इथे एक अपॉनचं साइन, इक्वल टू इकडे एक अपॉनचं साइन. आता काय करा, टीच्या साईडला बी आहे की नाही त्याला ह्याच्या ऑपोजिट टाका इकडे बीई. टी शेजारचा डी के बाजू में जो बी लिखा हुआ है ना उसको इधर ऑपोजिट लिखने का. क्यों लिखने का, ऐसा सब क्यों करने का? उसका सिंपल रीजन है कि ये इसको मल्टीप्लाई करेगा, ये इसको मल्टीप्लाई करेगा तो यही मिलेगा ना, डी इंटू बी. क्रॉस मल्टीप्लीकेशन के बाद यही मिलेगा कि नहीं. सिंपल. क्या करने का, सबसे पहले डी को इधर लिखने का, इधर ले डी, बी को इसके ऑपोजिट डालने का. सी और टी में से आप किसको भी डाल दो. यहां पर मैं सी लिख देता हूं, इधर लिख देता हूं टी. ठीक, वन मोर टाइम आई विल एक्सप्लेन ऑल दिस थिंग्स. ध्यान से देखना, बहुत आसान है. देखिए, सगळ्यात पहिलं काम काय करायचं, डी घ्यायचं इथे, अपॉनचं साइन, इक्वल टू इकडे पण एक अपॉनचं साइन. डी लिहिला की डीच्या ऑपोजिट काय टाकायचा, हा वाला टर्म, त्या साईडचा टर्म. साईडचा टर्म कोण आहे, बीई, इकडे टाका बीई. ठीक आहे, आता सी आणि टी उरले ना, मग सी इकडे टाकून द्या, इकडे टी टाकून द्या. हा सम आणि हा सम आता सेमच झाला बघा. मगाशी पण आपण रेशो प्रूव्ह केले इक्वल, आता पण आपण काय प्रूव्ह करणार आहे, रेशोच इक्वल प्रूव्ह करणार आहे. पण बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला पाहिजे. तुम्ही जेव्हा हे बघता ना फ्लॅट असं दिलेलं मल्टीप्लिकेशन, बऱ्याच असं वाटतं हे टफ है, काय टफ बिफ नहीं. तुमको ये फ्लैट जो लिखा हुआ है, हॉरिजॉन्टल जो लिखा हुआ है उसको वर्टिकली लिखना आना चाहिए. तो हाउ टू राइट इट. अब क्या करना है, अब आपको दो ट्राइंगल लेना है, उनको सिमिलर प्रूव करना है एंड फिर ये रेशो लिखना है जैसे पिछले सब में किया. लेट अस गो फॉर टू ट्राइंगल्स. ध्यान से देखना, यहां पर डी सी टी बी ऐसा दिया हुआ है. ट्राइंगल्स तो वैसे यहां पर दो ही है. आप ध्यान से देखना इस डायग्राम को, ट्राइंगल्स दो ही है यहाँ पर, ये वाला और ये वाला, बोल तो है. ठीक है, तो चलो फटाफट दो ट्राइंगल्स लेंगे, दो ट्राइंगल्स लेंगे. आंसर यहां से स्टार्ट करेंगे. इन ट्राइंगल बीई टी, इन ट्राइंगल बीई टी एंड ट्राइंगल, अगर बीई टी लिया हुआ है तो यहां पर क्या लेंगे, सीई डी एंड ट्राइंगल सीई टी. सिमिलॅरिटी मध्ये कधी लक्षात ठेवायचं, दोन ट्रायंगल्सला सिमिलर प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही 99.99% कोणती टेस्ट वापर करणार आहात, ए टेस्ट. ए टेस्ट. ए टेस्ट साठी इथे दोन अँगल्स मला सांगा, दोन जोड्या पाहिजेत अँगल्सच्या मला. सगळ्यात पहिली तर मला दिसते ही वर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहे की नाही, अशी क्रॉस मध्ये आहे की नाही. क्रॉस मध्ये असेल तर काय म्हणायचं, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. नाव कसं लिहाल, अँगल बीई टी, अँगल बीई टी is equal to angle ED, is equal to angle CD. रीजन लिहायचं vertically opposite angle, vertically opposite angles. ठीक, एक तो जोड़ी हो गया.
और एक ए का इंतजाम करना पडेगा. कसं काय शोधणार आपण, सांगा चला पटापट. हा कोण आहे, व्हेरी गुड. चलो हा कोण आहे, पॅरेललोग्राम म्हणल्यावर पॅरेलल साइड्स असणार आहेत. पॅरेलल साइड्स आला की कोणते अँगल आले, ऑल्टरनेट अँगल्स. ठीक आहे ना. ऑल्टरनेट अँगल्स मध्ये झेड आला, झेड आहे की नाही. झेडचा शॉर्टकट बरोबर कुठे आहे, हे बघा झेड आहे. हा असा बघून घ्या, तो ट्रायंगल मध्ये असला पाहिजे. हा असा झेड दिसतोय सगळ्यांना. पलटा कसाही झेड असेल, तर मला माहिती आहे असा झेड काढत नाहीत, लहानपणी असा झेड काढायचा असतो. बट झेडचा डायग्राम उलटा पलटा कसा मला, ठीक आहे. तर तिथे ऑल्टरनेट अँगल्स यूज होतं, लक्षात ठेवायचं. आता कोणते कोणते अँगल्स इक्वल लिहायचे आपण, अँगल बी टी ई, अँगल बी टी ई, हे बघा हा अँगल बी टी ई इज इक्वल टू ई डी सी, हे वाला अँगल. हे दोन अँगल्स इक्वल आहेत. कसं लिहिणार तुम्ही, अँगल बी टी ई, एंगल बी टी ई इज इक्वल टू एंगल ईडीसी या फिर सीडीई, नो प्रॉब्लम. ईडीसी, रीजन क्या है, ऑल्टरनेट इंटीरियर एंगल्स, ऑल्टरनेट एंगल्स. इस तरह दोनों ट्राइंगल सिमिलर हो गए दोस्तों. ट्राइंगल बीईटी सिमिलर टू ट्राइंगल सीईडी, विच टेस्ट, ए टेस्ट, एग्जैक्टली ए टेस्ट फॉर सिमिलर. डाउट है किसी को, ए टेस्ट ऑफ सिमिलैरिटी. घूर के मत देखो यार, बहुत आसान है. देख रहे फाड़ दोगे ये सब, पहली बार थोड़ी देख रहे हो ये. 8वीं से चल रहा है ना वर्टिकल इंटरनेट, वही तो है. खाली ये सिमिलैरिटी का साइन 10वीं में आया तुमको. ओके. तो दो ट्राइंगल सिमिलर होने के बाद हम लोग क्या लिखते हैं उसका, आप मुझे हेल्प करोगे रेशियो लिखने में. ट्राइंगल नाव ओळखतो का, ट्राइंगल बी टू ट्राइंगल सी. सांगा चला पटापट, रेशो कसा लिहायचा, बीई, बिट लाउडर, जोरात सांगा, बी अपॉन सीई इज इक्वल टू ईटी अपॉन ईडी इज इक्वल टू बीटी अपॉन ईडी. या तीन रेशो पैकी एक रेशो आपल्या कामाचा नाहीये. कसा ओळखणार, बघा आपल्या रेशोकडे, मला सांगा बीटी आणि सीडी आहे का कुठे, इथे बीटी दिसतोय, बीटी दिसतोय, सीडी दिसतोय, सीडी दिसतोय, कुठे आहे बीटी सीडी, नहीं है. तो ये रेशियो हमारे काम का नहीं है. अगले स्टेप में आप उसको नहीं लिखोगे लेकिन बाकी दो को लिखोगे आप, राइट. बाकी दोनों लिहून घ्यायचे. तो बीई अपॉन सी इक्वल टू ईटी अपॉन ईडी, ईटी अपॉन. एनी डाउट अप टिल हियर, डाउट है कोणाला, ओके लेट्स गो अहेड. अब आप ध्यान से देखना, रेशो तो हम लोग ने लाया है, क्या रेशो सही लाया है, सही वगैरह दे दो छोड़ के. क्रॉस मल्टीप्लाई देख के एक बार मन में करके देखो, अगर क्रॉस मल्टीप्लाई करते तो क्या हमको ये रिजल्ट आ रहा है, क्या हमको ये रिजल्ट आ रहा है, चेक करो. अरे बी के साथ ईडी तो मल्टीप्लाई हो रहा है, ईडी क्या और डी क्या, एक ही तो बात है ना, एक ही तो बात है. रेशियो कौन सा लगाया, तो आप ये सोच रहे हो कि सर ये टी या फिर ईटी होना चाहिए था, तो लिख सकते हैं ना हम लोग. ऑल्टरनेंडो से बी को इधर नहीं लिख सकते आपण. अल्टरनेंडो जर केलं तर बी आपण इकडे लिहू शकतो आणि ईडी कुठे लिहू शकतो, वरती. पण ते करायची गरज आहे का, नाहीये. समजतं ना, या गणितात तरी गरज नाही. आपल्याला रेशो प्रूव्ह करायचंच नव्हतं, आपल्याला हे प्रूव्ह करायला सांगितलं होतं. रेशो आपण का केला, आपल्याला हेल्प व्हावी, कोणते दोन ट्रायंगल घ्यायचे आपण बरोबर करतोय की नाही, दैट इज द रीजन हम लोग ने ये रेशो लिखा. ठीक है. अब अगर आई गया सीधे सीधे तो क्यों फिर से रेशो लिखेंगे. क्रॉस मल्टीप्लाई करा, बी इंटू ईडी, बीई ईडी, ईडी करा किंवा डी म्हणा त्याला, दॅट इज ईटी ला टी म्हणा. चेक करा बघा आलं की नाही आन्सर. टी इंटू टी येते, टी इंटू सी, एकच गोष्ट आहे. आई होप थिंग्स आर क्लियर. पक्का समझ रहा है सबको, ऑलराइट लिख लो फटाफट.